तर हे बघा, वर्ग संख्या एकक व दशक स्थानी 0 व 5 नसेल तर याच्या पाठीमागे आपण काय पाहिलं? वर्ग संख्या एकक स्थानी 0 असतील तर वर्ग संख्या कशा काढायच्या. त्यानंतर आपण काय पाहिलं? एकक स्थानी 5 असेल तर वर्ग कसा काढायचा. आता आपण पाहणार आहोत एकक स्थानी 0 ही नाही आणि 5 ही नाही अशा संख्यांचे वर्ग कसे काढायचे. अगदी थोडक्याच वेळात 5 सेकंदामध्ये मी तुम्हाला अशा कोणत्याही संख्येचे वर्ग या ठिकाणी काय करणार आहे? काढून देणार आहे. बघा, आपण आता एक उदाहरण पाहूया. 29 चा वर्ग काढायचा. तर 29 चा वर्ग कसा काढायचा? 9 चा वर्ग अगोदर काढायचा. 9 चा वर्ग 81 या ठिकाणी आपण लिहिला. आता आपण काय करायचं? 2 चा वर्ग काढायचा. 2 चा वर्ग किती? 4 लिहिलं. त्यानंतर हा एकक स्थानाच्या खाली काय करायचा? 0 द्यायचा. आणि आता काय करायचं? या दोन्हीचा गुणाकार करायचा. 92 18 18 गुणाकार येतो. या 18 ची दुप्पट करायची. तर 18 ची दुप्पट काय येते? 18 दोन्ही 36. आणि याची काय करायची? बेरीज करायची. कसं केलं कळलं? हे बघा, 9 चा वर्ग इथे लिहिला, 2 चा वर्ग इथे लिहिला. त्यानंतर एकक स्थानाखाली 0 दिला द्यायचा. 0 हा द्यायचा. त्यानंतर काय करायचं? 2 गुणिले 9 बरोबर 2 चा आणि 9 चा गुणाकार करायचा. 18. आता 18 ची काय करायची? दुप्पट करायची. म्हणजेच 18 गुणिले 2 बरोबर किती येणार? 36. 18 ची दुप्पट किती आली? 36. ती या ठिकाणी लिहिली. आता याची बेरीज करायची. 1 आणि 0 1. 8 आणि 6 14. 14शी 4. हातच्याला 1. 3 आणि 4 7 आणि हातच्याला 1 8. काय आलं? 841. हा झाला 29 चा वर्ग बरोबर 841. आहे की नाही? छान आहे की नाही? सोपं. आता अशाच पद्धतीने आपण सर्व संख्यांचे कोणत्याही संख्येचा वर्ग या ठिकाणी काय करणार आहोत? काढणार आहोत.